पुढील 2 दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर असणार। कोकण आणि मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट असणार। तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्टचा शासकीय कागदपत्र घर बसल्या व्हॉट्सअॅपवर मिळणार। आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर मिळणार। आपलं सरकार पोर्टलमधील 1001 सेवांचा लाभ घेता येणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात सुमारे 12,000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 3ही जिल्ह्यांमध्ये एकूण 2,27,000 गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार। कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम। भारतीय उद्योग वर्तुळात चिंतेचं वातावरण। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं घेतला पुढाकार। डंपरमधून फिरते तलाव सोसायट्यांच्या दारात नेऊन विसर्जनासाठी गणेश मूर्ती स्वीकारल्या जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर आणि बीमलाईट वापरण्यास बंदी। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा। मोठ्या संख्येनं मुंबई पुण्यात राहणारे कोकणकर नागरिक कोकणात दाखल। चिपळूणमधील परशुराम घाटात वाहनांच्या रांगा। परशुराम घाटात वाहनांची ये-जा वाढली। प्रभादेवी इथल्या एल्फिस्टन पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार। 10 सप्टेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार। मुंबई वाहतूक विभागाची माहिती। सातारा, कोल्हापूर आणि कराड ते चिपळूण रस्त्याचं काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा।